आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत, वेगळ्या आता झालेत, पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि आजचा हा एक प्रयत्न तो कार्यकर्त्यांच्या असेल. भावना आहेत आगामी काळामध्ये तुम्ही दोन्ही काय पवारांनी सांगाल की एकत्र यावं याकडे म्हणून राजकीय वाटतं एकत्र येतील दृष्टिकोनाने म्हणून. पाहावं की कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहावं? काय भेटीकडे राजकीय अर्थ काढणं नाही, कौटुंबिक 100% कौटुंबिक भेट आहे, बाकी काय. एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळेला दादा काकी सगळे जण आत आले होते नेते, त्यावेळेला रेवती आणि सदानंद सुळे हे मात्र आत नव्हते, ते घराच्या बाहेर हॉलच्या बाहेर थांबलेले होते. रेवतीचा राग आहे कारण रेवती नाही तुमच्यासोबत नाही प्रचारात अहो प्रचंड नाही, जवळ होती. अजिबात नाही. मामांवर काही राग? अजिबात नाही. रेवतीचा काय संबंध आहे? माझी लहान बहीण आहे, ती कुठेतरी किचनमध्ये नाश्ता करत होती, ती तिथंच होती शेजारी, बाकी काय असं नाही. हॉलच्या बाहेर ते आले. पण या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जे कुटुंबाचे सदस्य नाहीयेत पण तुमचे कार्यकर्ते होते, साहेबांसोबत राजकारण केलं, असं तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ पाहायला मिळाले. नाही काय ते, एकतर आता काही लोक त्यातले खासदार आहेत, काही मंत्री होणार आहेत, काही आमदार आहेत, त्यांना असं बाहेर ठेवणं हे पण बरोबर नाहीये, त्यांना बाहेर थांबत ठेवणं हे योग्य नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांना तिथं आत बोलवलेलं. म्हणजे भेटीसाठी फक्त अजित पवार आणि सुनेत्रा पवारच आले होते म्हणायचं? नाही, सगळेच होते. माझा भाऊ पण होता आणि त्यांचे काही ठराविक नेते पण होते. प्रफुल्ल पटेल साहेब होते, तटकरे साहेब होते, भुजबळ साहेब होते, अनेक लोक होते. आणि मग नंतर आपले लंके साहेब आले आणि तेही आतमध्ये आले. पण साहेब, दरवेळी एक मोठा सण असायचा संपूर्ण पवार कुटुंबियांचा, तो पाडवा, आणि यावेळी तो पाडवा एकत्र साजरा झाला नव्हता. आज दादा काय? म्हणजे कार्यकर्त्यांना तिकडे भेटतोय. नाही काय आहे की पहिल्यांदा असं झालं की पाडवा आणि इलेक्शन हे एकाच वेळेला आलं आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस ते त्यांना वेगळं करावं असं वाटलं, ते त्यांनी केलं असेल. म्हणजे थोडक्यात इलेक्शनचा दोष होता, पाडव्याचा दोष नाही. पाडवा जसा तसा साजरा होणार असा आहे. तर पुढच्या वर्षी बघू.